आज मस्तपैकी इडली बनलेली. बरेच दिवस नाही, महिने बोलता येतील. खूप महिने झाले इडली बनवलेली नव्हती घरी. शेवटी आज तो मुहूर्त आला इडली बनायचा. आजची चटणी पण थोडी वेगळ्या पद्धतीची होती, त्यामुळे इडली आणि चटणी एवढी सुंदर झालेली. नाश्ता झाल्याच्या नंतर फटाफट तयारी केली आहे, कारण की आम्ही चाललो आहे आज डीमार्टला. बरेच दिवस झाले डीमार्टला गेलो नाही आहे आणि मला सुट्टी पण नाही सध्या. त्यामुळे मग ठरवलं आज संडे पण आहे, घरी आहे, तर मग डीमार्टला जाऊन येऊ. मी जेव्हापासून डीमार्टला जाते ना, तेव्हापासून आम्ही उबरनेच डीमार्टला जातो, कारण की टायमावर बस काय नसते. आज ठरवलेलं की बसच्या टायमावर जायचं, पण बस काही आली नाही, त्यामुळे आम्हाला उबरच करायला लागली आज पण. आणि भाईसाब, आज संडेची एवढी गर्दी डीमार्टमध्ये. प्रत्येक वेळी आमचं 1-1.5 तासामध्ये सामान घेऊन होतं. आज आम्हाला लिटरली 3 तास लागलेत. ना कुणामधून ए सीमध्ये गेल्यामुळे डोकं चक्कर करायला लागलेलं, त्यामुळे आम्ही फटाफट निघालो तिथून. आणि बिल्डिंगमध्ये आल्याच्या नंतर मला कळलं की माझं एक पार्सल आलं आहे. ते घेतलं आणि घरी गेलो. घरी आल्याच्या नंतर मस्तपैकी एक झोप काढली आणि त्यानंतर सगळं सामान नीट लावून ठेवलं जेवढं आणलेलं. इडलीचं जे बॅटर उरलेलं त्याच्यापासून बनवणार होतं आम्ही संध्याकाळी डोसे. त्यामुळे आम्ही स्पेशली आज डोश्याचा तवा घेऊन आलो डीमार्टमधून आणि त्याचं उद्घाटन पण झालेलं आहे. छान असा तवा आहे. मी फर्स्ट टाईम घरी डोसा बनवते आणि त्याला चिटकलं नाही आहे ते पीठ. आणि मी पहिल्यांदाच डोसे बनवते आहे. आय नो तो एवढा भारी झाला आहे, चिटकला नाही तो नवीन तव्यामुळे. पण शेप तर मीच दिला आहे ना. म्हणजे तारीफ नाही करत आहे, बट फर्स्ट टाईम बनवून पण एवढा सुंदर झाला आहे म्हणजे. एनिवेज खायला पण टेस्टी होता तो. मग खाऊन पिऊन झाल्यावर माझं रामू काकावालं काम केलं आहे मी भांडी घासण्याचं. आणि मग त्यानंतर आम्ही गेलेलो रात्री खाली थोड्या फेऱ्या मारायला, कारण की एवढं खाल्ल्याच्या नंतर जिरवायला तर लागेल ना.